नमस्कार, मी ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अनारसे सर्वांनाच आवडतात, पण अनारशाचं पीठ बनवताना सर्वांचीच तारांबळ उडते। कधी पीठ घट्ट होतं तर कधी अनारसे जाळीदार बनत नाहीत। अगदी सिक्रेट पद्धत वापरून अगदी गावठी पद्धतीत मी तुम्हाला अनारशाचं पीठ योग्य प्रमाणात कसं करायचं ते सांगणार आहे। मी इथं 1 ग्लास रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर, जे स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता मी एका टोपामध्ये हे ओतत आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेत आहे। हे इतकं स्वच्छ धुवून घ्यायचे की जोपर्यंत हे पाणी अगदी आपल्याला छान प्रकारे निखळ दिसणार नाही तोपर्यंत छान धुवून घ्यायचे, कारण रेशनिंगच्या तांदळामध्ये घाण असते। तर आता हे सर्व व्यवस्थित धुवून घेऊया आणि याचं पाणी वेगळं काढून घेऊया। 1-2-3 पाण्याने तांदूळ धुतले की नंतर याच्यात स्वच्छ पाणी ओतून आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजवायचे आहेत। 3 दिवस व्यवस्थित हे तांदूळ भिजवले की मगच हे तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत। 3 दिवसात खूप छान तांदूळ हे भिजून निघतात। हे तांदूळ आज भिजत घातले की परत दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी ओतून परत ते तांदूळ स्वच्छ धुवून परत त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचे। असं 3 दिवस, म्हणजे आज भिजत घातले की उद्या आणि परवा दिवशी हे तांदूळ काढून घ्यायचे। आणि काय करायचं, आता बघा मी या चाळणीमध्ये हे तांदूळ काढून घेत आहे। आता तांदूळ काढून घेतले की एक सुती फडकं घ्यायचं आहे। मी इथं सुती टॉवेल घेतलेला आहे। आता सिक्रेट पद्धत म्हणजे काही लोक हे तांदूळ उन्हामध्ये वाळवतात, तर उन्हामध्ये जर हे तांदूळ वाळवले सुकवले तर अनारसा व्यवस्थित येत नाही। त्यामुळे घरातच तुम्ही फॅन खाली किंवा घरातल्याच हवेमध्ये हे व्यवस्थित रीतीने सुकवून घेऊ शकता। अगदी जास्तही सुकवायचं नाही, थोडंसं ओलसर हे तांदूळ आपल्याला ठेवायचे। आता व्यवस्थित रीतीने हे पसरून घेतलेले आहेत। आता 1-2 तास मी हे असेच सुकत ठेवणार आहे। आता बघा तांदूळ छान सुकलेले आहेत, तुकडा पडत आहे तांदळाचा। अगदी अशा रीतीने तुकडा पडायला लागला की तांदूळ छान सुकलेले आहेत। आता आपल्याला एक ताटली लागेल, एक चाळणी लागेल, मिक्सरचं भांडं लागेल। आता आपण थोडं थोडं करून सर्वात प्रथम हे वाटून घेऊया अगदी व्यवस्थित। चाळणी याच्यासाठी घेतली आहे की पीठ वाटून झालं की चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे अगदी व्यवस्थित। थोडं थोडं टाकूनच आधी आपल्याला हे वाटून घ्यायचे। जर तुम्ही गूळ आणि पीठ योग्य प्रमाणात घातलं तर अनारसा अगदी मस्त कुरकुरीत होतो आणि छान लागतो। आता पीठ वाटलेलं आहे, चाळणीमध्ये ओतून चाळून घेऊया। व्यवस्थित चाळून घ्यायचे। आता पीठ चाळून घेऊया। पीठ चाळून व्यवस्थित झालं, हे बघा अशा कण्या राहतील, त्या कण्या आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून वाटूया। हे बघा पीठ किती पांढरं शुभ्र आपलं तयार आहे वाटून। आता हे पीठ स्वच्छ झालेलं आहे। आता आपण याच्यात 1 वाटीच गूळ घेणार आहोत। 250 ग्रॅम तांदूळ आहेत तर आपल्याला 150 ग्रॅमच गूळ लागेल। 150 ते 250 ग्रॅम इतका गूळ मी घेतलेला आहे। काळा गूळ घेतलेला आहे, सेंद्रिय, जो जास्त गोड असतो। तुम्ही जो गूळ घेतात त्याप्रमाणेच तुम्ही गूळ घाला। आता थोडं थोडं पीठ घालून थोडं थोडं गूळ घालून हे छानपैकी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। हे बघा थोडासाच गूळ घालायचा आहे, त्याप्रमाणे वाटून घ्यायचे अगदी अशा प्रमाणे। पीठ अगदी व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये सगळं पीठ ओतून याचा आपण छान प्रकारे गोळा तयार करून घेऊया। हे बघा अगदी व्यवस्थित रीतीने गोळा तयार आहे। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित रीतीने गोळा झालेला आहे। आता मी फ्रीजमध्ये 1-2 दिवसांसाठी हा गोळा ठेवून देणार आहे, जेणेकरून याचे अनारसे खूप छान होतील। 2 दिवस हे पीठ मुरल्याशिवाय अनारसा जाळीदार होत नाही आणि कुरकुरीत देखील होत नाही। तर तयार आहे मस्त असं आपलं अनारशाचं पीठ। हे बघा तर रेडी आहे आपलं होममेड अनारशाचं पीठ। मग विकत कशाला आणायचं, जर घरीच आपण इतकं छान हे पीठ बनवत असू तर तुम्हाला ही माझी अनारशाच्या पिठाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।